सांगितलं होतं की तुम्ही एकदा स्टडी करा फर्स्ट युनिटचा, आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही असेल तर तुम्ही ते विचारू शकता. तर माझ्याकडे जे काही मुलांनी जे आपलं लेक्चर फर्स्ट होतं मायक्रो प्रोसेसर, इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर्स, ते परत रिपीट करण्याची रिक्वेस्ट केली. तर आपण आज पुन्हा ते त्यातले जे महत्वाचे कन्सेप्ट आहेत मायक्रो प्रोसेसरशी आणि मायक्रो कंट्रोलरशी रिलेटेड, ते जे आहे ते आपण आज पुन्हा एकदा रिवाइज करूया. तर आपण हे एकदा ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं की फर्स्ट इयरला तुम्हाला बीई नावाचा सब्जेक्ट होता, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. तर त्यामध्ये बीई सब्जेक्ट मध्ये थर्ड जे युनिट होतं तुमचं नंबर सिस्टम्स अँड लॉजिक गेट्स, इट इज इम्पॉर्टंट युनिट. ह्या तुम्हाला प्रोग्रामिंगशी रिलेटेड किंवा मायक्रो कंट्रोलरशी रिलेटेड ज्या पण गोष्टी शिकायच्या आहेत त्याकरता इट इज इम्पॉर्टंट टू स्टडी द नंबर सिस्टम अँड द लॉजिक गेट्स. आता यामध्ये आपण what we are going to study is that introduction to the microprocessor, introduction to the microcontroller, and already we have some of the questions related with, already you have submitted the assignment also. आता इथे आपण सुरू करूया की हे आहे बेसिक ऑपरेशन ऑफ द कम्प्युटिंग सिस्टम. आता कम्प्युटिंग सिस्टमचं बेसिक ऑपरेशन ह्या पर्टिक्युलर जी तुमची स्केमॅटिक आहे त्याचं यामध्ये या कम्प्युटिंग सिस्टमचं बेसिक ऑपरेशन इथे मेन्शन केलेलं आहे. आता बेसिक ऑपरेशन म्हणजे काय, द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जे आहे सीपीयू, ते ऍज अ हार्ट म्हणून वर्क करतं तुमच्या कुठल्याही कम्प्युटिंग सिस्टमसाठी. म्हणजे इट मे बी अ डेस्कटॉप, मे बी अ लॅपटॉप और एनी अदर प्रोसेसर. ओके, तर प्रोसेसरचं जे हार्ट आहे दॅट इज नथिंग बट ए सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ऑर द सीपीयू. आणि सीपीयू जर कंटिन्युअसली मेमरीशी जे आहे ते इंटरॅक्शन होत राहतं. ओके, इट इज कंटिन्युअसली इंटरॅक्टेड विथ द मेमरी. आता ह्या स्केमॅटिक मध्ये तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयू मी दाखवलेला आहे, आणि त्याच्या साईडला तुम्ही बघू शकता डेटा मेमरी आहे आणि प्रोग्राम मेमरी आहे. तर आता प्रोग्राम मेमरीकडे जर आलो आपण, तर प्रोग्राम मेमरी म्हणजे रॅन्डम रीड ओनली मेमरी ऑर द रॉम. ही एक नॉन व्होलाटाईल मेमरी आहे. म्हणजेच नॉन व्होलाटाईलचा अर्थ असा होतो की जर मी ज्यावेळी पॉवर बंद करतो किंवा पॉवर स्विच ऑफ करतो, काही जे काही कंटेंट आहेत त्या मेमरीचे किंवा जे काही कंटेंट आहेत सिस्टमचे, ते कंटेंट जे आहेत ते रिटेन राहतात. म्हणजे तुमची मेमरी ती सेव्ह करते. ओके, ते डिलीट होत नाहीत किंवा इट विल नॉट बी व्हॅनिश्ड. ओके, म्हणजेच it is a non-volatile. Program memory is nothing but a read-only memory which will contain all the programs or whatever the data we have stored that will be retained. That means it is a non-volatile, means they delete होत नाही, it will retain the data. आणि जर मी डेटा मेमरीचा जर विचार केला तर डेटा मेमरी इज अ व्होलाटाईल मेमरी which is also called as a random access memory or the RAM. आता याच्यामध्ये काय आहे, हे टेम्पररी स्टोरेज सारखं काम करतात. म्हणजे ज्यावेळी तुम्ही सिस्टम युज करता त्यावेळी किंवा प्रोसेसर युज करता त्यावेळी त्याच्याशी रिलेटेड जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड जो डेटा आहे दॅट विल बी स्टोर्ड इन द रॅन्डम ऍक्सेस मेमरी ऑर द डेटा मेमरी. म्हणजेच हे एक व्होलाटाईल आहे. व्होलाटाईलचा अर्थ पुन्हा असा होतो की व्होलाटाईल म्हणजे सचिन लवकर जॉईन करायचं. ठीक आहे, व्होलाटाईल इथपर्यंत आलो होतो आपण डेटा मेमरी. तर व्होलाटाईल आहे डेटा मेमरी आणि प्रोग्राम मेमरी नॉन व्होलाटाईल आहे. व्होलाटाईलचा अर्थ इट विल रिटेन इट. व्होलाटाईल म्हणजे कंटेंट रिटेन करत नाही, कंटेंट हे डिलीट होतात. आणि प्रोग्राम मेमरी मध्ये इट इज अ नॉन व्होलाटाईल, दॅट मीन्स इट विल रिटेन द कंटेंट. ओके, आता याच्यामध्ये जे मेजर फंक्शन आहे अब्रार मुलानी लवकर जॉईन करत जा प्लीज.
लखन लखन सुपेकर असाइनमेंट पण नाही, उशिरा पण जॉईन करतात. ठीक आहे, इथपर्यंत आलो होतो आपण डेटा मेमरी पर्यंत. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये मेजर जे फंक्शन आहे, शेजारी तुम्ही इनपुट आउटपुट इथे बघू शकता. म्हणजे जे पण काय इनपुट आउटपुट जे आपण कनेक्ट करतो, प्रिंटर असेल, स्कॅनर, फॉर एक्झाम्पल प्रिंटर इन असेल, प्रिंटर असेल, स्कॅनर असेल, किंवा कुठलंही डिव्हाइस जे आपण तुमच्या कम्प्युटिंग सिस्टमला किंवा कम्प्युटरला, डेस्कटॉपला कनेक्ट करतो, दॅट विल बी इनपुट आउटपुट डिव्हाइस. आणि बाहेर जे दाखवले तुम्हाला ते आउटसाइड वर्ल्ड, त्याच्याकडे येऊ आपण. पण सुरुवातीला मी सांगतो, व्हॉट इज द जॉब ऑफ द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. द मेन जॉब ऑफ द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट इज टू फेच द इन्स्ट्रक्शन फ्रॉम द प्रोग्राम मेमरी. म्हणजे जो कोड आहे, जो तुम्ही कोड करता, आता आपण अँड्रॉइडचा कोड बघितला. ओके, समजा एलईडी ब्लिंकिंगचा प्रोग्राम तुम्ही केलाय आणि तो स्टोअर असणार आहे प्रोग्राम मेमरीमध्ये. म्हणजेच तुम्हाला जर त्याला एक्झिक्यूट करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू एक्झिक्यूट दॅट पर्टिक्युलर प्रोग्राम, यू हॅव टू फेच the one by one instruction from the memory to the CPU. Okay, unless and until we are not, your instruction is not fetched, it will be not processed, or it will be not work. In that case, म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता की इथे तुम्ही मेन जॉब जो आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचा किंवा सीपीयूचा, तो प्रोग्राम मेमरी कडनं इन्स्ट्रक्शन फेच करतो वन बाय वन. समजा फॉर एक्झाम्पल सुरुवातीची इन्स्ट्रक्शन असेल, काहीतरी पिन नंबर डिफाईन केलेला असेल, समजा हॅश डिफाईन पिन 13 असं काहीतरी मी आहे, किंवा नंतर आपलं फंक्शन आहे, वॉइड सेटअप फंक्शन आहे, वॉइड लूप फंक्शन आहे. म्हणजे वन बाय वन इन्स्ट्रक्शन जे आहे दॅट विल बी फेच्ड इन बाय द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आणि त्याचं जे एक्झिक्युशन आहे दॅट विल बी डन विथ द हेल्प ऑफ डेटा मेमरी. आता डेटा मेमरी मध्ये याच्या जे व्हॅल्यूज आहेत, म्हणजे त्याच्या करंट व्हॅल्यूज ज्या आहेत, त्याची जी त्या इन्फॉर्मेशनची गरज जी आहे ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करताना पडू शकते. तर ती जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन डेटा मेमरीकडनं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयू फेच करतं आणि मग त्याला एक्झिक्यूट करतं. म्हणजेच मेन जॉब ऑफ द, इथे तुम्ही बघू शकता, द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट कॅरीज ऑल द कॉम्प्युटेशन्स. कॉम्प्युटेशन्स म्हणजे जे पण कॉम्प्युटेशन असेल, समजा ऍडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, किंवा काही इनपुट इनपुट ऑपरेशन असेल, आउटपुट ऑपरेशन असेल, हे सगळे ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या कॅरी करण्याचं काम, त्याचं एक्झिक्युशनचं जे काम आहे दॅट विल बी डन बाय द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. मग त्याकरता कोड एक्झिक्यूट करायचा असेल तर कोड एक्झिक्यूट करण्यासाठी काय करावं लागतील, ज्या इन्स्ट्रक्शन तुम्ही लिहिता कोडमध्ये त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला वन बाय वन एक्झिक्यूट करावे लागणार. आणि कोड जो आहे तो प्रोग्राम मेमरीमध्ये स्टोअर केला जातो. तर मग त्यामधनं तुम्हाला काय करावे लागणार, सेंट्रल प्रोसेसिंगला इट हॅज टू फेच द इन्स्ट्रक्शन फ्रॉम द प्रोग्राम मेमरी अँड इट हॅज टू बी एक्झिक्युटेड. आता इट मे रिक्वायर द ऍक्सेस टू द डेटा इन द डेटा मेमरी. म्हणजे ड्युरिंग द एक्झिक्युशन, मीन व्हाईल त्या इन्स्ट्रक्शनचं एक्झिक्युशन करण्यासाठी तुम्हाला त्या डेटाची, ज्या सपोर्टिंग डेटा म्हणजे व्हॅल्यूज असतील, त्या इनिशियलायझेशन असेल, त्या डेटाची जर गरज असेल तर ती तुम्ही डेटा मेमरीतून घेऊन ती इन्स्ट्रक्शन जे आहे ते एक्झिक्यूट करू शकता. म्हणजे इन शॉर्ट मी म्हणू शकतो की सीपीयू काय करतं, सीपीयू इन्स्ट्रक्शन फेच करतं, डिकोड करतं आणि एक्झिक्यूट करतं. आता डिकोड करण्यासाठी त्याला डेटा मेमरीची गरज पडू शकते. हे सायक्लिक आहे. प्रत्येक इन्स्ट्रक्शन जी आहे ती सायकल मध्ये एक्झिक्यूट होते, फेच, डिकोड आणि एक्झिक्यूट मध्ये. तर यामध्ये तुम्ही म्हणू शकता की फेच करणं एक ऑपरेशन झालं, तिला डिकोड करणं एक ऑपरेशन झालं, आणि त्याचा एक्झिक्युशनचा पार्ट जो आहे ते एक ऑपरेशन झालं. म्हणजेच आता major function done by the central processing unit or the CPU is to fetch the instruction from the program memory and executes it, decodes it, and then it will execute it with the help of data memory. ओके, आता याच्यामध्ये आउटसाइड वर्ल्ड म्हणजे काय असू शकतं की इट मे बी अ युजर जो आहे, युजर म्हणजे तो लॅपटॉप असू शकतो, डेस्कटॉप असू शकतो, किंवा काही इतर प्रोसेसिंग ज्यामध्ये प्रोसेसर आहे अशी एखादी कम्प्युटिंग सिस्टम असू शकते. ओके, आता यामध्ये हे मॅन्डेटरी नाहीये की आउटसाइड वर्ल्ड हे नेहमीच एखादी सिस्टम असेल, कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल. हे एखादं एन्व्हायरमेंटल पॅरामीटर पण असू शकतं. आता फॉर एक्झाम्पल टेम्परेचर सेन्सर आहे.
टेम्परेचर सेन्सरचं काम आहे की एन्व्हायरमेंट मधलं टेम्परेचर सेन्स करायचं आणि ते नंतर प्रोसेस करून डिस्प्ले करतो आपण किंवा सेव्ह करतो. तर त्या केसमध्ये आउटसाइड वर्ल्डचा जे टेम्परेचर जे पॅरामीटर आहे दॅट विल बिकम ॲज अ आउटसाइड वर्ल्ड. ओके, टेम्परेचर म्हणू शकता तुम्ही, प्रेशर, त्याकरता तुम्हाला एका टेम्परेचर सेन्सरची गरज पडेल. ते टेम्परेचर सेन्सर तुम्हाला मायक्रो कंट्रोलरला कनेक्ट करावे लागेल आणि मायक्रो कंट्रोलरला त्याला म्हणजे त्याचं जे आउटपुट आहे सेन्सरचं ते मायक्रो कंट्रोलरला द्यावे लागेल आणि मग मायक्रो कंट्रोलर त्याला प्रोसेसिंग करून ते डाटा सेव्ह करेल किंवा डिस्प्ले करेल. ओके, म्हणजे इथं तुमचं टेम्परेचर पण असू शकतं, एखादं पॅरामीटर, किंवा प्रेशर पण असू शकतं, प्रेशर सेन्सर पण असू शकतं, किंवा एन नंबर ऑफ गॅस सेन्सर असू शकतं, कुठलंही सेन्सर असू शकतं दॅट मे बिकम अ आउटसाइड वर्ल्ड इन केस ऑफ कम्प्युटिंग सिस्टम. ओके, तर हे आहे बेसिक, म्हणजे हे बेसिक आयडिया आहे. कुठल्याही जरी तुम्ही कम्प्युटिंग सिस्टम शेड्यूल केलं, ओके, तर तुम्हाला सीपीयू इज मॅन्डेटरी देअर. मेमरी तुम्हाला लागणारच आहे. 2 टाईपच्या मेमरी आहेत, प्रोग्राम आहे, डेटा आहे. ओके, आणि तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आउटसाइड वर्ल्डशी रिलेटेड कम्प्युटर येईल, लॅपटॉप येईल किंवा एनी एन्व्हायरमेंटल पॅरामीटर तिथे येऊ शकतं. हे समजलंय का बेसिक ऑपरेशन? हॅलो हॅलो येस सर. हॅलो, समजलं? येस सर. चल पुढे जाऊया आपण. ठीक आहे, आता आपण प्रोसेसर जे आहेत, प्रोसेसरचे जे इन्स्ट्रक्शन आहेत, इन्स्ट्रक्शन म्हणजे मूव्ह, ऍड, सबस्ट्रॅक्ट, लोड, स्टोअर, ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन साठी 2 टाईपचे आर्किटेक्चर्स यूज केले जातात. एक आहे CSIC आणि दुसरा आहे RSIC. त्याचा लॉंग फॉर्म CSIC म्हणजे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर. ओके, कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर, आणि रिस्क म्हणजे रिड्युस्ड इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर. तर हे आहेत ISA म्हणजे इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर. तर याच्यामध्ये 2 टाईप, कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर आणि रिड्युस्ड इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर. आता याच्यामध्ये फरक काय आहे? कॉम्प्लेक्स मेजर जो फरक आहे, कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर मध्ये कोड हा लेंदी असतो, एंड म्हणजे एक ऑपरेशन करण्यासाठी जास्त इन्स्ट्रक्शन यूज केलेले असतात. ओके, त्याचा जो आहे मल्टिपल इन्स्ट्रक्शन यूज केल्यामुळे त्याचं क्लॉक सायकल जे आहे किंवा क्लॉकची रिक्वायरमेंट पण त्याची जास्त असते, आणि रिस्क जे आहे त्यामध्ये रिड्यूस इन्स्ट्रक्शन जे आहेत त्या कमी केलेल्या असतात किंवा त्याचं सिम्प्लिफिकेशन केलेलं असतं. डिकोडेड इन्स्ट्रक्शन्स आर प्रेझेंट देअर. म्हणजे आता याच्या जर तुम्ही डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न केला कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर आणि रिड्युस्ड इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर मध्ये, आता इथे लिहिलंय की एम्फॅसिस ऑन हार्डवेअर. आता हार्डवेअर वरती एम्फॅसिसचा अर्थ होतो की इट विल गिव्ह द स्ट्रेस, म्हणजे मेजरली हार्डवेअरशी रिलेटेड आहेत कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट, किंवा हार्डवेअर प्रमाणे त्या बदलत जातात, किंवा हार्डवेअर प्रमाणे एक तर त्या मोर कॉम्प्लेक्स होतील किंवा कमी कॉम्प्लेक्स होतील. ओके, याचा अर्थ होतो. ओके, म्हणजे हार्डवेअरशी निगडीत त्यांचं जे आहे ते एक्झिक्युशन डिपेंडंट आहे. ओके, आणि इथे तुम्ही बघू शकता रिड्युस इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर, त्याचं एम्फेसिस ऑन सॉफ्टवेअर आहे, म्हणजे जे कोडिंग करता तुम्ही त्याच्याशी रिलेटेड त्याच्यावरती ज्यादा स्ट्रेस आहे किंवा त्यावरती ज्यादा महत्व असं म्हटलं तरी चालेल तुम्ही. आता इथे तुम्ही बघू शकता सिस्क जे आहे म्हणजे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर जे आहे ते इन्क्लूड्स अ मल्टी क्लॉक कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन्स. आता क्लॉक सिग्नल जो आहे तुम्हाला माहित असेल की क्लॉक सिग्नल इज इम्पॉर्टंट ऍज फार एज वी आर फॉर द सिंक्रोनायझेशन ऑपरेशन. ओके, म्हणजे क्लॉक सिग्नल म्हणजे काय आहे? स्क्वेअर वेव्ह आहे. ओके, स्क्वेअर वेव्ह जी आहे ती हाय लो 1 0 1 0, जर लो असेल तर 0 देते, 1 जर हाय असेल तर 1 देते. तर तुम्हाला क्लॉक जी आहे ती क्लॉक ही सिंक्रोनाइज करण्यासाठी, ऑपरेशन हे सिंक्रोनाइज करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, किंवा प्रत्येक प्रोसेसर ते यूज करतं क्लॉक सिग्नल. तर इथे काय आहे? कॉम्प्लेक्स असल्यामुळे म्हणजे जास्त इन्स्ट्रक्शन्स असल्यामुळे मल्टिपल क्लॉकची गरज आहे. ओके, मल्टिपल क्लॉकची गरज असल्यामुळे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट इट इन्क्लूड्स द मल्टिपल क्लॉक कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन. आणि रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट मध्ये कमी इन्स्ट्रक्शन्स असल्यामुळे त्या इट विल रिक्वायर ओनली फ्यू क्लॉक सिग्नल्स और द फ्यू क्लॉक सायकल्स. ओके, और द सिंगल क्लॉक सायकल जरी म्हटलं तुम्ही तरी पण चालेल. ओके,
आता तिसरं जे आहे मेमरी टू मेमरी. मेमरी टू मेमरी म्हणजे फ्रॉम डेटा मेमरी टू प्रोग्राम मेमरी किंवा प्रोग्राम मेमरी टू डेटा मेमरी. आता इथे काय आहे, मेमरी टू मेमरी लोड आणि स्टोअर इनकॉर्पोरेटेड इन अन इन्स्ट्रक्शन. म्हणजे मेमरी टू मेमरी लोड आणि स्टोअर. आता हे लोड आणि स्टोअर ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ह्या असेंब्ली लँग्वेजच्या जे कोडिंग जे आहे ते मायक्रो कंट्रोलरचं कोडिंग दोन पद्धतीने होतं. एक तर असेंब्ली लँग्वेजने होतं जे तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये सध्या, आणि एक तर सी प्रोग्रॅमिंग किंवा सी प्लस प्रोग्रॅमिंग. आपण जे अर्डिनो साठी युज करतोय ते सीपीपी प्रोग्रॅमिंग किंवा सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग युज करतोय. तर हे लोड आणि स्टोअर इन्स्ट्रक्शन तुम्हाला जे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंग आहे त्या असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंग मध्ये पाहायला मिळतील. पण इथे अर्थ त्याचा असा आहे की मेमरी टू मेमरी लोड अँड स्टोअर म्हणजे दोन ऑपरेशन्स, एक लोडिंग ऑफ इन्स्ट्रक्शन आणि स्टोअर, त्याला स्टोअर करण्याचं जे दोन्ही पण ऑपरेशन आहे इन्स्ट्रक्शन मध्ये इथे केले जातात कॉम्प्लेक्स मध्ये. आता एकाच इन्स्ट्रक्शन मध्ये दोन दोन ऑपरेशन इन्क्लूड केल्यामुळे ती इन्स्ट्रक्शन कॉम्प्लेक्स होते आणि अर्थातच तिला मल्टिपल क्लॉकची गरज पडते एक्झिक्युशनसाठी. ओके, म्हणजे इथं काय आहे, मेमरी टू मेमरी लोड अँड स्टोअर इनकॉर्पोरेटेड इन अन इन्स्ट्रक्शन. आता इथे तुम्ही बघू शकता रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर मध्ये की रेजिस्टर टू रेजिस्टर लोड अँड स्टोअर आर इंडिपेंडेंट इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे इथे जे आहेत लोड ही इन्स्ट्रक्शन आणि स्टोअर ही इन्स्ट्रक्शन ह्या डिफरंट आहेत किंवा सेपरेट आहेत. त्या सेपरेट असल्यामुळे त्याचं जे फेच डिकोड एक्झिक्यूटचं जे सायकल आहे किंवा एक्झिक्युशन जे आहे ते फास्टर आहे किंवा एका क्लॉक मध्ये ते एक्झिक्युशन होतं असं तुम्ही म्हणू शकता. ओके, आता सिमिलरली कॉम्प्लेक्स असल्यामुळे याची जी कोड साईज जरी स्मॉल होते, म्हणजे तुम्ही इथं बघू शकता दोन ऑपरेशन एकाच इन्स्ट्रक्शन मध्ये घेतले, तसंच जर आपण केलं तर याची इव्हेंच्युअली त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो काय होतो की कोड साईज जो आहे ती आउटपुट जे आहे कोड साईज रिड्यूस होते. परंतु कोड साईज जरी रिड्यूस झाली तरी ते इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी मल्टिपल क्लॉक सायकलची गरज पडते. म्हणून इथे लिहिलेलं आहे की स्मॉल कोड साईज बट इट इज हॅव्हिंग द हाय सायकल्स पर सेकंड्स. ओके, सिमिलरली त्याच्या अपोजिट आहे रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर. त्यामध्ये लार्ज कोड साईज होते कारण की इन्स्ट्रक्शन्स आर देअर, त्याच्यामुळे कोड साईज जी आहे ती लार्ज आहे आणि एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी जे क्लॉक सायकल लागतं ते कमी लागतं. त्यामुळे इथे लिहिलेलं आहे की लो सायकल्स पर सेकंड. आणि इथे काय आहे, ट्रान्झिस्टर्स यूज फॉर स्टोरिंग इन्स्ट्रक्शन्स. आता तुम्ही बघू शकता की जे पण तुमची कम्प्युटिंग सिस्टम आहे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ते इट इज मेड अप ऑफ द ट्रान्झिस्टर्स. ओके, आता जेवढे ट्रान्झिस्टर तुम्ही जास्त आयसी मध्ये काय असतं, आयसी इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ ट्रान्झिस्टर्स. ओके, म्हणजे त्याचं काय आहे की ट्रान्झिस्टर्स आर यूज फॉर द स्टोरिंग इन्स्ट्रक्शन, म्हणजे स्टोरेज पर्पज साठी जी व्हॅल्यू आहे त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शनची किंवा त्या एक्झिक्यूट झाल्यानंतर त्याची जी हेक्स व्हॅल्यू असेल, बायनरी व्हॅल्यू असेल, दॅट विल बी स्टोर्ड इन द ट्रान्झिस्टर्स. स्पेंड्स मोर ट्रान्झिस्टर्स ऑन मेमरी रेजिस्टर्स. म्हणजे याच्यामध्ये ट्रान्झिस्टरची संख्या लिमिटेड असते कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेटमध्ये, आणि रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेटमध्ये ट्रान्झिस्टरची जी हे आहे नंबर आहे किंवा संख्या जी आहे ती जास्त आहे. ओके, तर हे आहे इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर. याच्यामध्ये दोन टाईप असतात, कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर आणि रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर. हॅलो, समजलंय काय? हॅलो हॅलो, समजलंय का? हॅलो हॅलो, हा बोल संस्कार, बोल. हो सर, समजलंय. हॅलो, समजलंय ना? ओके, ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता पुढे जे आहे ते आहे सीपीयू आर्किटेक्चर. तर सीपीयू आर्किटेक्चरचे पण दोन टाईप पडतात. सीपीयू आर्किटेक्चरचे दोन टाईप आहेत, वन न्यूमन आर्किटेक्चर आणि हार्डवेअर आर्किटेक्चर. तर इथे तुम्ही बघू शकता वन न्यूमन आणि हार्डवेअर आर्किटेक्चरची जी डिफरन्स इथे दिलेला आहे वन न्यूमन आणि हार्डवेअरचा. आता याच्यामध्ये
त्यामध्ये एक डायग्राम इन्क्लूड केली होती मी, ती दाखवतो तुम्हाला. हॅलो, ठीक आहे, मूव करूया पुढे. कोणी माईक चालू केलाय, बंद करा प्लीज. हॅलो, हॅलो, कोणी माईक चालू केलाय, माईक बंद करा. ठीक आहे, आर्किटेक्चर कडे येऊया. ओके, आता वन ह्युमन आर्किटेक्चर आणि हार्डवेअर आर्किटेक्चर हे जे दोन टाईप आहेत हे सीपीयू आर्किटेक्चरचे टाईप आहेत. तर याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्या स्लाइड मध्ये तुम्ही बघितलं की डेटा मेमरी आणि प्रोग्राम मेमरी आर द टू टाइप्स ऑफ द मेमरीज आर प्रेझेंट. तर वन ह्युमन मध्ये काय आहे की वन ह्युमन मध्ये मेजर डिफरन्स जो आहे, वन ह्युमन आर्किटेक्चर जे आहे त्यामध्ये डेटा आणि प्रोग्राम म्हणजे बोथ डेटा मेमरी अँड द प्रोग्राम मेमरी आर स्टोर्ड इन द सेम मेमरी एरिया. म्हणजे हे एकत्र एरिया मेमरी एरियामध्ये स्टोअर केलं जातं डेटा आणि प्रोग्राम. तर हार्डवेअर आर्किटेक्चर मध्ये काय आहे, डेटा अँड प्रोग्राम मेमरीज आर हॅव्हिंग द सेपरेट मेमरी एरिया ऑर द मेमरी लोकेशन्स. म्हणजे हा मेजर डिफरन्स आहे वन ह्युमन आर्किटेक्चर मध्ये आणि हार्डवेअर आर्किटेक्चर मध्ये. काय सांगितलं मी की मेन डेटा जो डेटा मेमरी आणि प्रोग्राम मेमरी आर स्टोर्ड इन द सेम मेमरी लोकेशन. ओके, म्हणजे त्यात सेम मेमरी म्हणजे एरिया एकत्र स्टोअर केलं जातं डेटा आणि प्रोग्राम मेमरीला. पण हार्डवेअर आर्किटेक्चर जे आहे त्यामध्ये डेटा आणि प्रोग्राम मेमरी ज्या आहेत त्या त्याचं सेपरेट स्टोअर केल्या जातात. तर आता हे कुठे यूज केलं जातं, वन ह्युमन आर्किटेक्चर यूज इन कन्व्हेन्शनल प्रोसेसर फाउंड इन पीसीज. आता कन्व्हेन्शनल प्रोसेसर फाउंड इन पीसीज म्हणजे कुठले प्रोसेसर. ओके, तुम्ही पेंटीएम ऐकलं असेल, पेंटीएमच्या पण जनरेशन होत्या, पेंटीएम 3, 4, 5. ओके, पेंटीएम प्रोसेसर्स होती. त्यानंतर तुमचं कोर 2 प्रोसेसर आलं, त्यानंतर ड्युअल कोर प्रोसेसर आलं, त्यानंतर i3 आलं, त्यानंतर i5 आलं, आता i7 आहे तुमच्याकडे. म्हणजेच हे जे आहे दीज आर कॉल्ड हे सगळे इंटेलने मॅन्युफॅक्चर केले. त्याच्यामुळे इंटेल पेंटीएम प्रोसेसर, इंटेल i3, i5, i7 अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. तर म्हणजे काय, हे कन्व्हेन्शनल प्रोसेसर जे आहे म्हणजे तुमचं जे कम्प्युटर आहे दॅट वर्क्स ऑन द वन ह्युमन आर्किटेक्चर. ओके, म्हणजे तुमचे कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, त्याचं जे सीपीयूचं जे आर्किटेक्चर आहे ते वन ह्युमन आर्किटेक्चर आहे. म्हणजेच डेटा आणि प्रोग्राम मेमरी आर इन द सेम मेमरी एरिया. आणि हार्डवेअर आर्किटेक्चर मध्ये तुम्ही बघू शकला तर त्याचं म्हणजे इट इज युज इन डीएसपी. डीएसपी म्हणजे डिजिटल सिग्नल प्रोसेसर्स. आता डिजिटल सिग्नल प्रोसेसर हे डोमेन आहे, ते वेगळं, त्यामध्ये डिटेलमध्ये जर गेले तर इट इज ऑल टुगेदर वन सब्जेक्ट. तर मग तुम्ही त्याचं सिम्पल एक्झाम्पल जर घ्यायचं तर एम्बेडेड सिस्टम मध्ये हार्डवेअर आर्किटेक्चर हे युज केलं जातं. ओके, कुठलीही जे एम्बेडेड सिस्टम आहे म्हणजे जे तुमच्याशी रिलेटेड आहे, आता आर्डिनो आपण बघतोय, इट इज बेस्ड ऑन एम्बेडेड प्लॅटफॉर्म. म्हणजे कुठलीही जरी एम्बेडेड सिस्टम असेल दॅट विल फॉलो द हार्डवेअर आर्किटेक्चर. मोबाईल कम्युनिकेशन मध्ये हार्डवेअर आर्किटेक्चर युज केलं जातं, ऑडिओ मध्ये आहे, इमेज प्रोसेसिंग मध्ये युज केलं जातं. ओके, म्हणजेच रादर दॅन द कन्व्हेन्शनल प्रोसेसर्स, म्हणजे अपार्ट फ्रॉम द कन्व्हेन्शनल प्रोसेसर्स, म्हणजे कन्व्हेन्शनल म्हणजे तेच i5, i6, i7 काय असेल ते, परत पेंटीएम प्रोसेसर, म्हणजे कन्व्हेन्शनल प्रोसेसर सोडून जे प्रोसेसर्स आहेत, एम्बेडेड प्रोसेसर्स आहेत, ते विल फॉलो द हार्डवेअर आर्किटेक्चर. ओके, हा जो त्याच्यामधला डिफरन्स आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की वन ह्युमन आर्किटेक्चर बद्दल इथे मी म्हटलंय की दी कोड इज एक्झिक्युटेड सिरियली अँड टेक्स मोर क्लॉक सायकल्स. पुन्हा क्लॉक सायकल कडे येतो आपण. म्हणजे जसं कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट मी तुम्हाला सांगितलं की आपला जो मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं की
सिस्क म्हणजे कन्व्हेन्शनल प्रोसेसर्स हे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर यूज करतात. कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर यूज करत असल्यामुळे त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शनची संख्या ही जास्त आहे आणि इन्स्ट्रक्शनचा नंबर जास्त असल्यामुळे इट विल रिक्वायर द मोर नंबर ऑफ क्लॉक सायकल्स. म्हणजेच कोड इज एक्झिक्युटेड विथ द मोर नंबर ऑफ क्लॉक सायकल्स. आता इथे काय आहे, हार्डवेअर आर्किटेक्चर मध्ये code is executed in parallel and ultimately it will require the lesser number of clock cycles as compared to the von Neumann architecture. ओके, म्हणजे क्लॉक सिग्नल बाबतीत इथं जो होतं कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर मध्ये आणि रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर मध्ये, ते वॉन न्यूमनच्या बाबतीत पण आहे आणि हार्डवर्कच्या बाबतीत पण लागू होतं. आता इथे वॉन न्यूमन मध्ये तुम्ही बघू शकता देर इज नो एक्सक्लुझिव्ह मल्टिप्लायर. मल्टिप्लाय काय आहे की काही प्रोसेसर मध्ये मल्टिप्लिकेशन जे ऑपरेशन आहे MSC म्हणजे त्याला मल्टिप्लाय अक्युमुलेट म्हणतात. म्हणजे मल्टिप्लाय आणि अक्युमुलेट हे दोन्ही जे ऑपरेशन आहेत ते एकत्रितपणे एक्झिक्यूट होतात. तर काही प्रोसेसर मध्ये जे प्रोसेसर्स वन न्यूमन आर्किटेक्चर वापरतात त्यामध्ये हे मॅक जे आहे म्हणजे मल्टिप्लाय अक्युमुलेट जे आहे ते नसतं तिथे आणि हार्डवेअर आर्किटेक्चर मध्ये मल्टिप्लाय अक्युमुलेट असतं. याचा अर्थ असा होतो की रादर दॅन हे सेपरेट असल्यामुळे याचे जे एक्झिक्युशनचा पार्ट आहे तो लवकर म्हणजे स्पीड विल इन्क्रीज. म्हणजे अल्टिमेटली त्याचा इफेक्ट काय होतो की तुमचं जे एम्बेडेड सिस्टम आहे, एम्बेडेड प्रोसेसर आहे, त्याचा जो ते ऑपरेशन एक्झिक्यूट करण्याचा जो स्पीड आहे दॅट विल इम्प्रूव्ह रादर अपार्ट फ्रॉम द वन न्यूमन आर्किटेक्चर. म्हणजे याचा स्पीड वाढतो कारण की त्याच्याकडे सेपरेट मल्टिप्लाय अक्युमुलेटर आहे की जे सेपरेट वर्क करतं आणि लवकर त्याच्यामध्ये देतं. वन न्यूमन मध्ये तसं म्हणता येणार नाही तुम्हाला, नसल्यामुळे ते वेळ लागतो, ALU कडे जाणार ते, मग तिथे ऑपरेशन होणार, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. म्हणजेच अल्टिमेटली सेपरेट अक्युमुलेट मल्टिप्लाय अक्युमुलेट असण्याचा फायदा हा आहे की तुमचा स्पीड जो आहे एक्झिक्युशनचा तो इन्क्रीज होतो. ओके, सिमिलरली वन न्यूमन मध्ये ऍब्सेन्स ऑफ बॅरल शिफ्टर आहे. तर बॅरल शिफ्टर कशा करता युज करतात, आपण मागच्या लेक्चरमध्ये रोटेटिंग ऑपरेशन बघितले, शिफ्टिंग ऑपरेशन बघितले, लेफ्ट शिफ्ट बघितलं, आपण राईट शिफ्ट बघितलं. किंवा तसं म्हणजे लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट करण्यासाठी बायनरी नंबरला लेफ्ट शिफ्ट राईट शिफ्ट करण्यासाठी विल रिक्वायर द सर्किटरी, दॅट सर्किटरी इज कॉल्ड एज द बॅरल शिफ्टर. आता मग वन न्यूमन मध्ये हे याचं अब्सेंट आहे म्हणजे नसतं बॅरल शिफ्टर आणि हार्डवेअर मध्ये प्रेझेंट असतं. याचा पुन्हा काय याचा फायदा आहे, याचा फायदा हाच आहे की तुमचे जे रोटेटिंग ऑपरेशन आहे किंवा शिफ्टिंग ऑपरेशन आहे, राईट शिफ्ट आहे, लेफ्ट शिफ्ट आहे, ते ऑपरेशन हे स्पीडीली होतात. म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड किंवा नॅनो सेकंड्स मध्ये ते एक्झिक्यूट होतात आणि ते एक्झिक्यूट झाल्यामुळे तुमचा अल्टिमेटली जो ओव्हरऑल इम्पॅक्ट आहे किंवा जो ओव्हरऑल इफेक्ट आहे आउटपुट वरती ते लवकर आउटपुट तुम्हाला मिळतं. म्हणूनच एम्बेडेड सिस्टम इज अ टाइम बाउंड सिस्टम, म्हणजे इट इज टाइम कन्स्टंट सिस्टम. ओके, म्हणजे इट इज हॅव्हिंग द टाइमचं लिमिट आहे त्याला. ओके, विदिन दॅट पर्टिक्युलर टाइम यू हॅव टू रिस्पॉन्ड. म्हणजे त्याकरता दोन्ही पण स्पीड इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमचं मल्टिप्लाय अक्युमुलेट पण हेल्प करतं आणि बॅरल शिफ्टर पण तुम्हाला दोन्ही गोष्टीमध्ये हेल्प करतात. आता इथे शेवटचा जो डिफरन्स आहे दॅट इज प्रोग्राम कॅन बी ऑप्टिमाइज्ड इन द लेसर साईज. ओके, म्हणजे काय आहे, तुमचा प्रोग्राम जो आहे तो ऑप्टिमाइज म्हणजे काय, कोडची लेंथ कमी करणे. ओके, ऑप्टिमाइज करू शकता तुम्ही कमी साईज मध्ये. आणि आणि पण हार्डवेअर आर्किटेक्चर मध्ये हे सेपरेट असल्यामुळे किंवा सिंगल इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट असल्यामुळे किंवा ऑपरेशन जरी म्हटलं तरी इट टेन्ड्स टू ग्रो बिग इन द साईज. म्हणजे त्याचं जे लेंदी आहे ते जास्त मोठे असतात प्रोग्राम इन केस ऑफ एम्बेडेड सिस्टम. जर तुम्ही एम्बेडेड सिस्टमचे जर बघितले प्रोग्राम दॅट विल बी मोर लेंदियर दॅन द कन्व्हेन्शनल प्रोसेसर्स. ओके, म्हणजे हे जे आहे पुन्हा एकदा सांगतो की सिस्क जे आहे हे आणि रिस्क जे आहे ते इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर आहे. ओके, आणि पुढचं जे आहे वन न्यूमन आणि हार्डवेअर जे आहे हे CPU आर्किटेक्चरचे टाईप आहे. ओके, इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चरचे टाईप CSIC आणि RISC आणि वन CPU आर्किटेक्चरचे जे टाईप आहेत ते आहेत वन न्यूमन आर्किटेक्चर आणि हार्डवेअर आर्किटेक्चर. समजलंय का हे वन न्यूमन हार्डवेअर? हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय ना?
हा समजलं ना अनिकेत? सर समजलंय का? वॉन न्यूमन इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चरचे कोणते टाईप आहेत? हॅलो, इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चरचे कोणते टाईप आहेत अनिकेत? हॅलो, कॉम्प्लेक्स आणि रिड्यूस. हा कॉम्प्लेक्स आणि रिड्यूस ऋषिकेश. आणि सीपीयू आर्किटेक्चरचे कोणते टाईप आहेत? सीपीयू आर्किटेक्चर वॉन न्यूमन आणि हार्वर्ड आर्किटेक्चर. वॉन न्यूमन आणि हार्डवेअर आर्किटेक्चर. हार्वर्ड आर्किटेक्चर. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता इथे इट इज अ इंट्रोडक्शन फॉर द मायक्रो प्रोसेसर. आता मायक्रो प्रोसेसर एक्झॅक्टली काय आहे? ओके, मायक्रो प्रोसेसरला मी एका लाईन मध्ये म्हणू शकतो, इट इज अ सीपीयू फॅब्रिकेटेड ऑन द सिंगल चिप. म्हणजे आताच आपण बघितलं सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचं काम काय आहे. ओके, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे इन्स्ट्रक्शन फेच करतं, डिकोड करतं, एक्झिक्यूट करतं. आता मी काय म्हणू शकतो, व्हॉट इज अ मायक्रो प्रोसेसर? मायक्रो प्रोसेसर इज अ एंटायर सीपीयू फॅब्रिकेटेड ऑन द सिंगल चिप. म्हणजे सिंगल चिप म्हणजे आयसी तुम्ही बघितलं असेल. ओके, म्हणजे हे पूर्ण जे सीपीयू आहे ते जर तुम्ही एखाद्या सिंगल चिप वरती फॅब्रिकेट केलं तर त्याला तुम्ही मायक्रो प्रोसेसर असं म्हणू शकता. ओके, म्हणजेच आता पूर्वी तुम्ही जर बघितलं की जे पहिलं कॉम्प्युटर होतं सुपर कॉम्प्युटर, त्याची साईज जी होती ती एका रूम एवढी होती. ओके, 10x10 रूम असेल किंवा काय, एवढी मोठ्या कम्प्युटर आपण सुरुवातीला म्हणजे त्याचा हार्डवेअर जो आहे ते एवढं मोठं होतं. पण आता तुम्ही बघू शकता की कम्प्युटर इतके छोटे छोटे साईज श्रिंक होत गेले त्याच्या साईज. आणि इतकं श्रिंक झाले नंतर आता तुम्ही बघू शकता आता आपल्याकडे डेस्कटॉप किती स्लिम असतील किंवा लॅपटॉप आहेत. ओके, म्हणजेच याचं जे आहे म्हणजे त्याचं डे बाय डे जे आहे ते चिपचं जे एरिया आहे तो कमी होत गेला. म्हणजेच काय म्हणू शकतो की मी मायक्रो प्रोसेसर जे आहे इट इज अ सीपीयू फॅब्रिकेटेड ऑन द सिंगल चिप. एका हे त्याची डायग्राम आहे, ब्लॉक डायग्राम आहे. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट कुठले कुठले असतात? सीपीयू फॅब्रिकेटेड ऑन द सीपीयू मध्ये काय काय इम्पॉर्टंट काय काय आहे किंवा कुठले कुठले इंटरनल काय काय असतं त्यामध्ये? इंटरनली त्यामध्ये इट इज हॅव्हिंग द अक्युमुलेटर. ओके, जनरल पर्पज रजिस्टर, स्टॅक पॉइंटर, प्रोग्राम काउंटर, instruction register, instruction decoder, timing and control circuit, status register, ALU, temperature register, temporary register, आणि 3 buses are there, data bus, address bus and control bus. आता इथे वन बाय वन बघू आपण. अक्युमुलेटर चं काम काय आहे कंट्रोल युनिट मध्ये तुम्ही बघू शकता. आता इथे काय इट बेसिकली इट मेजरली कंटेंट काय आहे तुमचं मायक्रो प्रोसेसरचं? मायक्रो प्रोसेसरचं कंटेंट आहे अक्युमुलेटर, स्टेटस रजिस्टर, इन्स्ट्रक्शन रजिस्टर, प्रोग्राम काउंटर आणि जनरल पर्पज रजिस्टर्स, जीपीआर. आता त्यामध्ये प्रोग्राम काउंटरचं काम काय आहे? द प्रोग्राम काउंटर गिव्ह द ऍड्रेस ऑफ द मेमरी लोकेशन फ्रॉम वेअर द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी फेच्ड. म्हणजे मेमरी लोकेशन म्हणजे तुम्ही वन बाय वन ज्यावेळेस एक्झिक्युशन चालू आहे म्हणजे सीपीयू वन बाय वन जेव्हा इन्स्ट्रक्शन फेच करतो तर त्याला प्रत्येक इन्स्ट्रक्शनला प्रत्येक स्टोरेजला काहीतरी एक मेमरी ऍड्रेस असतो किंवा मेमरी लोकेशन त्याचं डिफाईन असतं. तर त्या मेमरी लोकेशनचा म्हणजे जो ऍड्रेस आहे ते ऍड्रेस देण्याचं काम जे आहे ते प्रोग्राम काउंटर करतात. म्हणजे प्रत्येक इन्स्ट्रक्शनचा फेचिंगच्या आधीचा जो ऍड्रेस आहे म्हणजे तो कुठे लोकेशन आहे त्याचं मेमरीमध्ये दॅट विल बी गिवन बाय द प्रोग्राम काउंटर. त्याच्यानंतर आहे इन्स्ट्रक्शन रेजिस्टर. इन्स्ट्रक्शन रेजिस्टरचं काम आहे इट विल फेच द इन्स्ट्रक्शन. म्हणजेच काय आहे जे सीपीयू इंटरनल हे आपण इंटरनल सीपीयू बघू राहिलं त्यामुळे काय आहे इन्स्ट्रक्शन रेजिस्टर काय करतं फेच करतं इन्स्ट्रक्शनला, तिला नंतर डिकोड करतं. म्हणजे डिकोड करतं म्हणजे काय करतं की व्हॉट ऑपरेशन इज हॅज टू बी डू. म्हणजे मूव्ह ऑपरेशन करायचं आहे, ऍड ऑपरेशन करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट ऑपरेशन करायचं आहे. ओके, दॅट विल बी डिकोडेड. आणि ते डिकोड झाल्यानंतर ते ऑपरेशन करण्याचा सिग्नल जो आहे दॅट विल बी गिवन टू द कंट्रोल टायमिंग अँड कंट्रोल युनिट. म्हणजे सुरुवातीला काय करणार ते इन्स्ट्रक्शन फेच करणार, तिला काय आहे त्या इन्स्ट्रक्शन मध्ये मूव्ह आहे, ऍडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन ऍड आहे, सबस्ट्रॅक्ट आहे किंवा लेफ्ट शिफ्ट आहे, राईट शिफ्ट आहे, हे त्याचं डिकोड केलं जातं आणि त्याप्रमाणे जो सिग्नल आहे दॅट विल बी गिवन टू द कंट्रोल सर्किटरी, टायमिंग अँड द कंट्रोल सर्किटरी. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता इन्स्ट्रक्शन रेजिस्टर इट रीड्स द मेमरी इज लोडेड इनटू द इन्स्ट्रक्शन रेजिस्टर अँड देन सेंड टू द इन्स्ट्रक्शन डिकोडर. म्हणजे फेच करतं इन्स्ट्रक्शनला
इन्स्ट्रक्शन डिकोडरला देतं आणि इन्स्ट्रक्शन डिकोडर ते डिकोड करून त्याचा जो सिग्नल आहे दॅट विल बी गिवन टू द कंट्रोल युनिट. त्याच्यानंतर आहे अरिथमॅटिक लॉजिक युनिट ऑर द ALU. इथे बघू शकता तुम्ही डायग्राम मध्ये, दिस इज ALU. ALU चं काम आहे की सगळे जे अरिथमॅटिक आणि लॉजिक ऑपरेशन आहेत, अरिथमॅटिक ऑपरेशन म्हणजे कुठले, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, ओके, आणि जे लॉजिक ऑपरेशन आहेत म्हणजे अँड ऑपरेशन असेल, ऑर ऑपरेशन असेल, एक्सक्लुझिव्ह ऑर असेल, कॉम्प्लिमेंट असेल, राईट शिफ्ट असेल, लेफ्ट शिफ्ट असेल, दॅट विल बी डन बाय द विथ द हेल्प ऑफ अरिथमॅटिक लॉजिक युनिट ऑर द ALU. ALU च्या मदतीने हे जे आहेत, हे सगळे जे ऑपरेशन आहेत ते एक्झिक्यूट केले जातात. त्यानंतर अक्युम्युलेटर. अक्युम्युलेटर इथे डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता, इथे आहे. अक्युम्युलेटर काय करतो, जो पण रिझल्ट आहे, रिझल्टिंग डेटा जो आहे दॅट विल बी स्टोर्ड इन द अक्युम्युलेटर. इट विल ऑल्सो कॉल्ड एज अ कॅपिटल ए, म्हणजे त्याचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते कॅपिटल ए ने पण बऱ्याच ठिकाणी दिलं जातं अक्युम्युलेटर बद्दल. त्याच्यानंतर स्टेटस रेजिस्टर. स्टेटस रेजिस्टर इथे तुम्ही बघू शकता. स्टेटस रेजिस्टर काय करतो, इट विल स्टोर द रिझल्ट ऑफ द सर्टन कंडिशन सच ॲज रिझल्ट इज 0 ऑर निगेटिव्ह. म्हणजे रिझल्ट काय आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, 0 आहे. सो दॅट विल बी, म्हणजे त्याचं जे स्टेटस आहे दॅट विल बी स्टोर्ड इन द स्टेटस रेजिस्टर. आता पुढे कंट्रोल युनिट आहे. कंट्रोल युनिटचं मेन काम आहे, हे जे मी तुम्हाला सांगितलं सगळं, प्रोग्राम काउंटर असेल, इन्स्ट्रक्शन रेजिस्टर असेल, ALU असेल, अक्युम्युलेटर असेल, स्टेटस रेजिस्टर असेल, हे सगळ्यांचं जे सिंक्रोनायझेशनचं जे काम करतं दॅट विल बी डन बाय द कंट्रोल सर्किटरी. ओके, म्हणजे बाकी सगळे जे ऑपरेशन्स आहेत हे सिंक्रोनाइज करण्याचं काम कंट्रोल सर्किटरी करतं. आणि मेन म्हणजे इथे तुम्ही बघू शकता यामध्ये आहे 3 बसेस आहे. बस म्हणजे काय, इनपुट आउटपुट. इनपुट आउटपुट ऑपरेशन करता यू विल रिक्वायर द बसेस, म्हणजे याच्या थ्रू इन्फॉर्मेशनचं ट्रान्सफर होतं, इन्फॉर्मेशन जाते आणि येते. ओके, म्हणजे डेटा बस, ऍड्रेस बस आणि कंट्रोल बस, या 3 बसेस यूज यामध्ये मायक्रो प्रोसेसर मध्ये असतात. तर यामध्ये आता कंट्रोल बस जर आपण सोडून, कंट्रोल बस इज रिस्पॉन्सिबल फॉर द कंट्रोल ऑपरेशन. कंट्रोल ऑपरेशन म्हणजे कुठले कुठले ऑपरेशन, फॉर एक्झाम्पल अनेबल रीड ऑपरेशन आहे, राईट ऑपरेशन आहे, अनेबल ऑपरेशन आहे. सो इन दॅट पर्टिक्युलर केस एन नंबर ऑफ हे जे ऑपरेशन्स आहेत ते जे आहेत ते टायमिंग आणि कंट्रोल सर्किटरी जे आहेत ते केले जातात. तर आता यामध्ये तुम्ही बघू शकता की डेटा बस आणि ऍड्रेस बस ज्या आहेत त्या ह्या ऍड्रेस होल्ड करतात आणि डेटा होल्ड करतात. म्हणजे जो पण मेमरी लोकेशनचा ऍड्रेस असेल किंवा जे डेटा असेल त्यामध्ये स्टोअरचा दॅट विल बी डन विथ द हेल्प ऑफ डेटा अँड it's with the memory and IO devices with a common communication path called as a bus. म्हणजेच कम्युनिकेशन करण्याचं IO डिव्हाइसशी जे कम्युनिकेशन करण्याचं जे काम आहे दॅट विल बी डन विथ द हेल्प ऑफ बसेस. डेटा बस आणि ऍड्रेस बस IO डिव्हाइसशी, इनपुट आउटपुट डिव्हाइसशी कम्युनिकेट करतात आणि कंट्रोल बस हे कंट्रोल ऑपरेशन जे आहेत ते एक्झिक्यूट करते. ओके, हॅलो, समजलंय का हे? हॅलो, समजलंय का? येस सर. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. आता मायक्रो प्रोसेसर झालं, आता मायक्रो कंट्रोलर कडे येऊ आपण. जसं मी म्हटलं की मायक्रो प्रोसेसर इज अ CPU फॅब्रिकेटेड ऑन द सिंगल चिप, तसंच मी काय म्हणू शकतो मायक्रो कंट्रोलर बद्दल. मायक्रो कंट्रोलर इज अ कम्प्युटर ऑन ए सिंगल चिप. आता एका सिंगल चिपवर ही इट इज अ होल कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटरच्या ज्या फंक्शनॅलिटी आहेत त्या मायक्रो कंट्रोलर कडे आहेत, पण त्याला एक लिमिटेशन आहे. ओके, त्याच्या मेमरीला लिमिटेशन आहे, त्याच्या कनेक्टिव्हिटी, इनपुट आउटपुट ऑपरेशन्सला लिमिटेशन आहे. म्हणजे मायक्रो कंट्रोलर हे मिनी कम्प्युटर सारखं काम करतं, फक्त त्याला काय आहेत, लिमिटेशन आहेत, पण जे फंक्शनॅलिटी आहेत त्या कम्प्युटर सारख्याच आहेत. म्हणजे तुम्ही एका लाईन मध्ये बोलू शकता की मायक्रो कंट्रोलर इज अ कम्प्युटर ऑन ए सिंगल चिप. आता इथे तुम्ही बघू शकता की डेटा स्टोरेज आणि प्रोसेसिंग एज अ इंटेग्रल पार्ट ऑफ एनी ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टम. म्हणजे डेटा प्रोसेसिंग आणि डेटा स्टोरेज हे 2 महत्वाची जी कामं आहेत ते कुठल्याही सिस्टम मध्ये, कंट्रोल सिस्टम मध्ये इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्याकरता तुम्हाला गरज आहे मायक्रो कंट्रोलरची. ओके, तर मायक्रो कंट्रोलरचे एक्झाम कुठे युज करू शकता तुम्ही, ते रिमोट कंट्रोलर मध्ये यूज आहे. तुमची स्मॉल एक्झाम्पल रिमोट कंट्रोलर, प्रिंटिंग मशीन, ऑटोमॅटिक पॉवर रेग्युलेटर्स, ऑटोमोबाईल्स मध्ये बऱ्याच सगळं मायक्रो कंट्रोलराइज
जे डिजिटल ऑपरेशन्स आहेत ते सगळे इट इज बेस्ड ऑन मायक्रो कंट्रोलर. नंतर इंजिन, इंडिकेटिंग, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, हे जे सगळं आहे दॅट विल बी इनकॉर्पोरेटेड इन टू द मायक्रो कंट्रोलर. तर याच्यामध्ये आता ही जी डायग्राम आहे, जनरल ही ब्लॉक डायग्राम आहे मायक्रो कंट्रोलरची. आता तुम्ही जर हिला कम्पेअर केलं मायक्रो प्रोसेसरच्या डायग्राम मध्ये, तर तुम्ही बघू शकता की हे जे पार्ट आहे व्हॉट इज ऍडिशनल पार्ट इट इज हॅव्हिंग. ओके, म्हणजे मायक्रो प्रोसेसर मध्ये सीपीयू आहे. ओके, मायक्रो प्रोसेसर मध्ये टायमिंग आणि कंट्रोलर युनिट आहे. ओके, त्याच्यानंतर जे सर्किटरी आहे म्हणजे मायक्रो कंट्रोलर कंटेन्स द मायक्रो प्रोसेसर. म्हणजे मायक्रो कंट्रोलर मध्ये मायक्रो प्रोसेसरचा पार्ट असतोच. म्हणजे मायक्रो प्रोसेसरचे जे पण युनिट आहेत हे सगळे युनिट जे आहेत हे मायक्रो कंट्रोलर मध्ये आहेतच. पण ऍडिशनली काय आहे यामध्ये, ऍडिशनली मायक्रो कंट्रोलर इट इज हॅव्हिंग द मेमरी. तुम्ही बघू शकता इथे आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी रॅम, त्याच्यानंतर रीड ओनली मेमरी रॉम, त्याच्यानंतर इप्रोम आहे, इलेक्ट्रिकल प्रोग्रामेबल एरेजेबल मेमरी. ओके, हे इप्रोम आहे. ओके, रेजिस्टर्स तर ऑलरेडी असतात याच्यामध्ये पण म्हणजे मेमरीचा जो पार्ट आहे, मेमरी आहे, एडीसी आहे, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आहे, ऑसिलेटर सर्किटरी आहे, ते तुम्ही बघू शकता. ओके, वॉचडॉग टायमर आहे, डिव्हाइस स्पेसिफिक. ओके, इनपुट आउटपुट पॅरलल सिरियल आहे, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर आहे, पल्स विड्थ मॉड्युलेशन आहे. म्हणजे ऍडिशनल पार्ट मायक्रो कंट्रोलर मध्ये काय आहे, मेजर जो पार्ट आहे ऍडिशनल दॅट इज नथिंग बट अ रॅम ऑर द रॉम. म्हणजेच काय आहे, मेमरी ही नसते मायक्रो प्रोसेसर मध्ये, जी मायक्रो कंट्रोलर मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे ऍडिशनली, म्हणजे मायक्रो कंट्रोलर मध्ये मायक्रो प्रोसेसरचे सगळे पार्ट असतातच, परंतु ऍडिशनली इट इज हॅव्हिंग द मेमरी. ओके, मेमरी आहे किंवा बाकीचे जे एडीसी आहे, डॅक आहे. ओके, आता म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की सेंट्रल प्रोसेसिंग व्हॉट इनसाइड द मायक्रो कंट्रोलर इट इज हॅव्हिंग द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयू. ओके, इट इज हॅव्हिंग द मेमरी मीन्स रॅम, ROM, EEPROM. Okay, then it is having the input output operations or the input output ports, IOs. Okay, analog to digital converter, digital to analog converter, serial ports, oscillator circuitry, etc. आता तुम्हाला माहिती आहे मायक्रो कंट्रोलर चे काय आहे की पीसीबी ची साईज कमी आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की इट इज स्मॉल कॉम्पॅक्ट प्रोसेसर. ओके, रिड्यूस साईज, ओके, लो पॉवर कन्झम्पशन, मोर रिलायबिलिटी, एज ऑफ इंटिग्रेशन, हे काही फीचर्स आहेत त्याचे. प्रोग्रामेबल आहे, तुम्हाला ते माहित आहे. प्रोग्राम करून आपण तो मायक्रो कंट्रोलर मध्ये स्टोअर करतो आणि मग ते ऍक्टिव्हिटी असेल ती एक्झिक्यूट होते. म्हणजेच काय आहे ऍडिशनली, म्हणजे तुम्हाला जर डिफरन्स पुन्हा एकदा सांगतो, मायक्रो प्रोसेसर इट इज अ सीपीयू फॅब्रिकेटेड ऑन द सिंगल चिप. म्हणजे सीपीयू आहे त्यामध्ये, इज एक्सक्लुडिंग द मेमरी पार्ट नसतो मायक्रो प्रोसेसर मध्ये. पण मायक्रो कंट्रोलर मध्ये मायक्रो प्रोसेसरची जी सर्किटरी आहे ती असतेच, पण ऍडिशनली इट इज हॅव्हिंग द रॅम आहे, रॉम आहे, इप्रोम आहे. ओके, व्हेरियस रेजिस्टर्स आहेत. ओके, आता इथे एक एक्झाम्पल दिले आहे टेम्परेचर कंट्रोलरचा. आता सध्या कोरोनाची साथ चालू आहे. तुम्ही डिजिटल थर्मोमीटर बघितलं असेल. हॅलो, डिजिटल थर्मोमीटर बघितलंय का? येस सर. हा, कोरोना सध्या चालू आहे ना, टेम्परेचर मेजर करता का नाही? हो. हा, मग डिजिटल थर्मोमीटर तुम्ही बघितलं असेल तर डिजिटल थर्मोमीटर यू कॅन इम्प्लिमेंट, इट इज अ मायक्रो कंट्रोलर सिस्टम. ओके, म्हणजे काय आहे की तुम्ही आर्डिनोचा यूज करून डिजिटल थर्मोमीटर बनवू शकता. ओके, त्यामध्ये काय आता इथे टेम्परेचर कंट्रोलरचं काम काय आहे, इट हॅज टू सेन्स द टेम्परेचर. आता इथे जर डिजिटल थर्मोमीटर तुम्ही बॉडी टेम्परेचर यूज करण्यासाठी यूज करत असाल, ओके, बॉडी म्हणजे त्याचं काम काय आहे, त्याच्यामध्ये टेम्परेचर सेन्सर आहे. LM35 असेल किंवा काही असेल. LM35 हा जनरली टेम्परेचर सेन्सर यूज केला जातो. LM35 टेम्परेचर सेन्स करतो. आता तुम्हाला माहिती आहे की टेम्परेचर सेन्स केलं काय, हे अॅनालॉग व्हॅल्यू आहे. पण मायक्रो कंट्रोलरला अॅनालॉग व्हॅल्यू चालत नाही, तिला तुम्हाला कन्वर्ट करावं लागतं बायनरी डिजिटल व्हॅल्यू मध्ये. ओके, मग ती कन्व्हर्जन साठी तुम्ही काय वापरता, इथे एडीसी दिलंय तुम्हाला. म्हणजे हे काय करणार, टेम्परेचर सेन्सरचे जे अॅनालॉग आउटपुट आहे त्याला डिजिटल आउटपुट मध्ये कन्वर्ट करणार आणि मग पुढे त्याचं प्रोसेसिंग होणार. म्हणजे अॅनालॉग सेन्स करणार सेन्सर, ते मायक्रो कंट्रोलर काय करणार, प्रोसेसिंग करणार त्याचं डिजिटल एडीसी ने
डिजिटल सिग्नल मध्ये, आणि डिजिटल सिग्नल नंतर मग तुमचे जे डिस्प्ले असेल एलसीडी किंवा काय असेल त्यामध्ये ते डिस्प्ले होणार. ओके, थर्मोमीटरचं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की त्यामध्ये तुम्ही सेन्स करतं ते टेम्परेचर, आणि तुम्ही बघू शकता की नंतर ते डिस्प्ले पण करतं किती टेम्परेचर आहे तुमच्या बॉडीचं. ओके, म्हणजे हे एक एक्झाम्पल म्हणून इथे ऍड केले आहे मायक्रो कंट्रोलर बेस्ड टेम्परेचर कंट्रोलर. आता इथे काय फीचर्स दिले तिथे, अॅनालॉग इनपुट 0 to 5 व्होल्ट मध्ये आहे. ओके, नो नीड टू कनेक्ट एक्सटर्नल मेमरी करण्याची गरज नाही आहे. ओके, एडीसी ऑपरेशन, सिलेक्शन ऑफ चॅनल, जनरेटिंग स्टार्ट कन्वर्जन, एडीसी स्टेटस आहे, गेटिंग डेटा इनटू द मेमरी आहे. ओके, आता एडीसी ऑपरेशन म्हणजे हे काय आहे, आता मी तुम्हाला म्हटलं की एका लाईन मध्ये मी म्हटलं की टेम्परेचर सेन्सरचं जे आउटपुट आहे ते एडीसी ला दिलं जातं, आणि एडीसी जे आहे ते त्याला डिजिटल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतं, पण त्याची पण एक मोठी प्रोसेस आहे. ओके, म्हणजे एडीसी कशा पद्धतीने कन्वर्जन करतं, एडीसी आतमध्ये म्हणजे इतका डीप तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये एवढं डीप एक्सपेक्टेड नाहीये, परंतु एडीसी कशा पद्धतीने त्याचं कन्वर्जन करतं, त्याचं रिझोल्युशन काय असेल, किंवा 0 to 5 व्होल्ट असेल तर त्याचं कुठल्या डिजिटल सिग्नल मध्ये कन्वर्जन होतं, म्हणजे हे जे आहे हे इथे दिलेलं आहे. म्हणजे एडीसी ऑपरेशन मध्ये सिलेक्शन ऑफ एडीसी चॅनल, जनरेटिंग स्टार्ट ऑफ कन्वर्जन कमांड, चेकिंग द एडीसी स्टेटस, गेटिंग डेटा इनटू द मेमरी. ओके, हे जे आहेत हे काही इम्पॉर्टंट ऑपरेशन्स आहेत एडीसीचे. आता मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर मध्ये डिफरन्स काय आहे, ओके, डिफरन्स काय आहे ते इथे बघूया आपण. मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर मध्ये तुम्हाला मी सांगितलं की मायक्रो प्रोसेसर कंटेन्स द ALU, अरिथमॅटिक लॉजिक युनिट, जनरल पर्पज रेजिस्टर्स, स्टॅक पॉइंटर, प्रोग्राम काउंटर, क्लॉक टायमिंग सर्किट अँड इंटरप्ट सर्किट. आता मायक्रो कंट्रोलरच्या पार्ट मध्ये बघा, इथे लिहिलंय की मायक्रो कंट्रोलर कंटेन्स द सर्किटरी ऑफ द मायक्रो प्रोसेसर. म्हणजे मायक्रो प्रोसेसरची ही जी सर्किटरी आहे ती तर आहेच, आणि इथे शब्द आहे की अँड इन ऍडिशन, हे महत्वाचं आहे. अँड म्हणजे हे तर आहेच, मायक्रो प्रोसेसर तर आहेच, अँड इन ऍडिशन इट हॅज बिल्ट इन रॉम, रॅम, आयओ डिव्हाइसेस, टायमर्स अँड काउंटर्स. म्हणजे मायक्रो प्रोसेसरची सर्किटरी तर प्रेझेंट आहेत मायक्रो कंट्रोलर मध्ये, पण ऍडिशनली इट इज हॅव्हिंग द रॅन्डम रीड ओनली मेमरी, रॅन्डम ऍक्सेस मेमरी अँड द आयओ डिव्हाइसेस, टायमर्स, काउंटर्स. ओके, म्हणजे हे ऍडिशनल सर्किटरी प्रेझेंट आहे मायक्रो कंट्रोलरची. म्हणजेच मायक्रो कंट्रोलर इज ॲज गुड ॲज अ कम्प्युटर. ओके, म्हणजे जी डेस्कटॉप आहे, लॅपटॉप आहे, त्याच्या सारखंच मायक्रो कंट्रोलर काम करतं, पण फक्त त्याला मेमरी लिमिटेशन्स आहेत. म्हणजे तुमच्या मायक्रो कंट्रोलरला 4 जीबीचा रॅम असू शकत नाही, जो तुमच्या डेस्कटॉपला आहे. जो तुमच्या लॅपटॉपला 4 जीबीचा रॅम आहे, मायक्रो कंट्रोलरला 4 जीबीचा रॅम असू शकत नाही, कारण की त्याला त्याच्या मेमरीचे लिमिटेशन्स आहेत. ओके, काय लिमिटेशन्स कशामुळे आहेत, तुम्हाला फीचर्स माहित आहेत मायक्रो कंट्रोलरचे. लो कॉस्ट पाहिजे, म्हणजे मेमरी वाढवता येणार नाही. ओके, स्पीड जास्त पाहिजे, हाय पॉवर कन्झम्पशन कमी पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे इट इज हॅव्हिंग सम सर्टन लिमिटेशन. ओके, त्या लिमिटेशनमुळे इट इज ॲज गुड ॲज कम्प्युटर, बट इट इज हॅव्हिंग इट्स लिमिटेशन्स. ओके, आता तुम्ही इथे बघू शकता की खाली इट हॅज मेनी इन्स्ट्रक्शन. मेनी म्हणजे आता पुन्हा हे तेच आलं की जास्त इन्स्ट्रक्शन असल्यामुळे डेटा मेमरी आणि सीपीयू मध्ये, तुम्ही बघितली पहिली स्लाइड लक्षात घ्या, सीपीयू आणि मेमरी मध्ये जो डेटा आहे तो ट्रान्सफर करंट कसा होतो, इन्स्ट्रक्शनने होतो. इथे जास्त इन्स्ट्रक्शन आहेत, इथे कमी इन्स्ट्रक्शन्स आहेत. ओके, इथे पुन्हा बीट हँडलिंग इन्स्ट्रक्शन. बीट हँडलिंग इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय, बीट क्लिअर, हे पुन्हा असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग मध्ये येतं. बीट क्लिअर असेल, बीट सेट असेल, म्हणजे बीट 0 करणे, बीट 1 करणे, बीट हाय करणे, लो करणे, त्याला बीट हँडलिंग ऑपरेशन्स असं म्हणतात. तर त्यामध्ये इथे मायक्रो प्रोसेसर मध्ये 1 or 2 बीट हँडलिंग इन्स्ट्रक्शन्स मध्ये ते काम होऊ शकतं. याला एकापेक्षा जास्त इन्स्ट्रक्शनची गरज आहे. ओके, ऍक्सेस टाइम जो आहे मेमरी आणि आयओचा तो जास्त आहे मायक्रो प्रोसेसर मध्ये. मायक्रो कंट्रोलर मध्ये तो ऍक्सेस टाइम जो आहे तो लेस आहे. त्याच्यानंतर मायक्रो प्रोसेसर, कारण याचं पुन्हा तेच, याला एक्सटर्नल मेमरी कनेक्ट असते, त्याच्यामुळे ऍक्सेस करण्यासाठी जास्त टाइम लागतो. पण मायक्रो कंट्रोलर मध्ये मेमरी असल्यामुळे त्याचा ऍक्सेस करण्यासाठी कमी वेळ लागतो. याच्यामध्ये मोर हार्डवेअर आहे, कारण की तुम्हाला एक्सटर्नली कनेक्ट करावं लागणार, मेमरी असेल किंवा काही असेल. त्यामध्ये कमी हार्डवेअर मध्ये एका रिड्यूस पीसीबी मध्ये तुम्ही सगळं सर्किटरी बसू शकता. आता हे मायक्रो प्रोसेसर सिस्टम जे आहे ती जास्त फ्लेक्झिबल म्हणजे काय, फ्लेक्झिबल आहे म्हणजे काय की सिंपल आहे डिझाईन करण्यासाठी. ओके,
आणि इथे लेस फेसिबल आहे, म्हणजे थोडंसं कॉम्प्लेक्स आहे कम्पेअर टू मायक्रो प्रोसेसर. म्हणजे असं नाही म्हणू शकत की कॉम्प्लेक्स आहे, परंतु कम्पेअर केलं तुम्ही मायक्रो प्रोसेसरशी तर थोडं इट इज अ लेस फ्लेक्झिबल. आता इथे आहे सिंगल मेमरी मॅप फॉर डेटा अँड कोड अँड सेपरेट. हे जे आहे म्हणजे इथे काय आहे वॉन न्यूमन, तुम्हाला सांगितलं वॉन न्यूमन आणि हार्डवेअर पुन्हा हे त्याचं डेटा मेमरी आणि प्रोग्राम मेमरीचा आला. आणि इथे कमी पिन्स असतात आणि इथे जास्त पिन असतात. म्हणजे आता आयओ ऑपरेशन जास्त होतात, त्याच्यामुळे इनपुट आउटपुट ऑपरेशन जास्त असण्यासाठी पिनची पण जास्त गरज पडते, किंवा एक पिन मल्टी फंक्शन काम करते. म्हणजे एकाच पिननी 2 ऑपरेशन होतात. म्हणजे एक पिन तुम्ही रीडला वापरू शकता किंवा आणखी त्याचं काही काम जे आहे ते त्याला डिफाईन करू शकता. ओके, मल्टी फंक्शन पिन्स आर मोर इन मायक्रो कंट्रोलर ऍज कम्पेअर टू द मायक्रो प्रोसेसर. आता समजलंय का डिफरन्स? समजलाय का? हॅलो, डिफरन्स समजलाय का मायक्रो प्रोसेसर मायक्रो कंट्रोलर मधला? हॅलो हॅलो हॅलो, Yes, sir. डिफरन्स समजला का? हॅलो हो सर. गुले, Yes, sir. समजलाय ना? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, पुढे जाऊया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हाऊ द मायक्रो कंट्रोलर्स आर डिफरंट फ्रॉम द पीसीज. म्हणजे आता जर मी सांगितलं मायक्रो कंट्रोलर हे कम्प्युटरच आहे, पण मग पर्सनल कम्प्युटर पेक्षा मायक्रो कंट्रोलर मध्ये काय असं डिफरंट आहे किंवा काय वेगळं आहे? ओके, तर वेगळं हेच आहे की आता तुम्ही इथे बघू शकता की वेन ए पीसी एक्झिक्युट्स ए प्रोग्राम, द प्रोग्राम इज फर्स्ट लोडेड फ्रॉम द डिस्क, म्हणजे हार्ड डिस्क किंवा एसएसडी. एसएसडी म्हणजे सॉलिड स्टेट ड्राईव्ह. आता सॉलिड स्टेट ड्राईव्ह हे हार्ड डिस्कची हार्ड डिस्क वापरली जाते किंवा एसएसडी वापरली जाते. तर म्हणजे काय, तुम्हाला माहित आहे की प्रोग्राम हा हार्ड डिस्क मधून लोड होतो. ओके, आणि तो पार्ट बाय पार्ट एक्झिक्यूट होतो. ओके, पार्ट बाय पार्ट म्हणजे एक एक इन्स्ट्रक्शन फेच केली जाते मेमरी स्पेस कॉन्झर्व करण्यासाठी किंवा मेमरी स्पेसची रिक्वायरमेंट कमी करण्यासाठी. ओके, आता ऑपरेटिंग सिस्टम असते तुमच्या कम्प्युटरमध्ये. ओके, म्हणजे तुमचा कम्प्युटर जे आहे पर्सनल कम्प्युटर मध्ये तुमचा प्रोग्राम जो आहे तो हार्ड डिस्क मध्ये स्टोअर केलेला असतो. हार्ड डिस्क मध्ये स्टोअर केलेला असल्यामुळे त्याला एक एक इन्स्ट्रक्शन हार्ड डिस्क मधनं फेच करावी लागते आणि मग त्याप्रमाणे त्याचं एक्झिक्युशन होतं. आणि हे सगळं करण्यासाठी देर इज अ कॉम्प्लिकेटेड ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे विंडोज असेल किंवा लिनक्सच्या मॅक असेल, लिनक्स असेल, म्हणजे इथे एक ऑपरेटिंग सिस्टम असते तुमच्या कम्प्युटरमध्ये, पर्सनल कम्प्युटरमध्ये, जी हे सगळे ऑपरेशन्स फाइंड आउट करते. ओके, म्हणजे तुम्हाला आता विंडोज माहित आहे, विंडोज 7 असेल, 8 असेल, 10 असेल. ओके, म्हणजे हे सगळे जे आहे ते ऑपरेटिंग सिस्टमचं कामच जे आहे ते हे सगळे ऑपरेशन जे आहे ते सिंक्रोनाइज करण्याचं काम आहे. परंतु आता जर मायक्रो कंट्रोलरचा विचार केला तर त्याच्यामध्ये काही हार्ड डिस्क नाहीये. ओके, एसएसडी पण नाहीये. ओके, इनबिल्ट ऑन चिप रॉम असतो त्यामध्ये, जो ऑन चिप रॉम मध्ये तुमचा प्रोग्राम स्टोअर करू शकता. ओके, आता साईज लिमिटेशन आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की मायक्रो कंट्रोलरला 4 जीबीचा समजा 1 टीबी ची हार्ड डिस्क असू शकत नाही. ओके, 500 जीबीची हार्ड डिस्क असू शकत नाही मायक्रो कंट्रोलरला, किंवा 4 जीबीचा रॅम असू शकत नाही, 8 जीबीचा रॅम असू शकत नाही. म्हणजे साईज ऑफ द रॉम लिमिट्स द मॅक्झिमम साईज ऑफ द ऍप्लिकेशन. म्हणजे साईज ऍज अ मेमरीची रिस्ट्रिक्शन आहे, मेमरीची साईजला लिमिटेशन आहे. त्यामुळे कुठलं ऍप्लिकेशन रन करायचं त्याला पण लिमिटेशन आहे मायक्रो कंट्रोलरच्या बाबतीत. ऑपरेटिंग सिस्टम नाहीये स्पेसिफिक, अशी स्पेसिफिक काही अशी ऑपरेटिंग सिस्टम नाहीये. आणि द प्रोग्राम इज अ रॉम, म्हणजे जो प्रोग्राम रॉम मध्ये स्टोअर केलेला आहे. समजा एखादा एलईडी ब्लिंकिंगचं एखादं ऑपरेशन आहे, ते पर्टिक्युलर ऑपरेशन करण्यासाठी तुम्हाला ती डेडिकेटेड सिस्टम आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तुमच्या घरातल्या समजा सोपं एक्झाम्पल घ्या, रिमोट कंट्रोल. रिमोट कंट्रोल जे आहे तुमच्या टीव्हीचं, त्याचं स्पेसिफिक काम आहे, तेवढंच याच्यामध्ये ते त्या लूपमध्ये तेवढं रन होतं ते. ओके, म्हणजे त्याचं लिमिटेशन तेवढंच आहे. तेवढंच म्हणजे तुमचे जे बटन त्यावरती आहेत रिमोट कंट्रोलवरती, तेवढेच त्याला एक्झिक्यूट करायचे आहेत. त्या म्हणजे तेवढा एकच प्रोग्राम जो आहे तो वारंवार म्हणजे एक्झिक्यूट होतो ज्यावेळी तुम्ही ते बटन प्रेस करता त्यावेळी. म्हणजेच एकच सिंगल प्रोग्राम आहे दॅट विल बी n नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्युटेड इन केस ऑफ मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे, इथं संपतंय तुमचं लेक्चर फर्स्ट. समजलंय काय? हॅलो, हो सर. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी स्लाइड्स रिपीट करतो.
स्लाइड्स मध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके. कम्प्युटर बेसिक ऑपरेशन सेंट्रल प्रोसेसिंग युनिट फेच करतं इन्स्ट्रक्शन प्रोग्राम मेमरी मधनं आणि डेटा मेमरीच्या मदतीने ते एक्झिक्यूट करतं. इनपुट आउटपुट ऑपरेशन आणि आउटसाइड वर्ल्ड म्हणजे काय, कम्प्युटर असेल, डेस्कटॉप असेल किंवा एनी एन्व्हायरमेंटल पॅरामीटर असेल, टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, गॅस असेल, एनिथिंग. ओके, हेच दिले त्यामध्ये. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर मध्ये दोन टाईप, कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर आणि रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर, त्याचा हा डिफरन्स आहे. त्यानंतर वॉन न्यूमन आणि हार्डवेअर आर्किटेक्चर, हे सीपीयू आर्किटेक्चरचे दोन टाईप आहेत. त्यामध्ये वॉन न्यूमन आणि हार्डवेअरचा इथे डिफरन्स दिलेला आहे. ओके. त्यानंतर ही ब्लॉक डायग्राम आहे मायक्रो प्रोसेसरची, कुठले कुठले त्यामध्ये कंपोनंट असतात. ओके. त्यानंतर मायक्रो कंट्रोलर आहे. मायक्रो कंट्रोलरची ही ब्लॉक डायग्राम आहे. त्यामध्ये मायक्रो प्रोसेसर तर असतोच, पण ऍडिशनली कुठले डॉक्युमेंट कुठले कंपोनंट असतात हे त्या डायग्राम मध्ये ब्लॉक डायग्राम मध्ये दिलेलं आहे. ओके. त्यानंतर एक्झाम्पल दिला आपण टेम्परेचर कंट्रोलर इथे. त्यानंतर डिफरन्स जो आहे मायक्रो कंट्रोलर मायक्रो प्रोसेसर मधला, हा डिफरन्स फार महत्वाचा आहे. प्रत्येक एक्झामला हा येतो, त्याच्यामुळे हा तुम्ही करून ठेवा. आणि शेवटी कम्प्युटर आणि मायक्रो कंट्रोलर मध्ये काय डिफरन्स आहे त्याची स्लाइड आहे. ओके. तर असाइनमेंट तुम्ही ऑलरेडी सबमिट केलेली आहे. ठीक आहे. मग इथे आता युनिट 1 बद्दल काही तुम्हाला डाऊट नसावा. आणि आता आपण उद्याच्या लेक्चर पासून युनिट 2 जो आहे तो सुरू करणार आहोत. ओके. युनिट 2 उद्याच्या लेक्चर मध्ये आपण सुरू करणार आहोत, युनिट 2. आता तुम्ही चार्ट सेक्शन मध्ये अटेंडन्स द्या आणि अटेंडन्स दिल्यानंतर लेफ्ट केलं तरी चालेल. Okay, sir. Thank you, sir. ओके ओके, ठीक. Thank you, sir. थँक्यू.